नमस्कार. महाराष्ट्र न्यूज 24 लाईव्हमध्ये मी भाग्यश्री आपले स्वागत करते आणि आज परत एकदा मी आपल्याला घेऊन आलेली आहे आपल्या कार्यालयामध्ये महाराष्ट्र न्यूज 24 लाईव्हच्या. तर मित्रांनो, तुम्हाला सांगायला मला हे फार आवडेल, की आपण सहसा शेतकऱ्यांची व्यथा ही आपल्या माध्यमामधून नेहमीच मांडत असतो. तसेच आपण सरकारपर्यंत त्यांच्या भावना, त्यांची व्यथा नेहमी पोहोचवत असतो आणि तसेच आदर्श शेतकरी म्हणून सुद्धा आपण काही शेतकऱ्यांची इथे मुलाखत घेतलेली आहे. त्यांच्या काय भावना आहेत, त्यानंतर तरुण पिढीसाठी ते काय संदेश देऊन जातात आणि काय करतात, तसेच शेतीविषयक त्यांना किती आपुलकी आहे, असेच एक आदर्श शेतकरी आज आपल्याशी जुळलेले आहेत. तर राहुल रविराव सर येथे हजर आहेत आणि त्यांचा परिचय स्वतः त्यांच्या तोंडूनच ऐकूया. नमस्कार सर, स्वागत आहे आपले महाराष्ट्र न्यूज 24 लाईव्हच्या या चॅनलच्या माध्यमामध्ये. तर आपण आपला सर्वप्रथम परिचय सांगावा. मी राहुल श्रीरामजी रविराव, राहणार विळेगाव. मी एक शेतकरी आहे आणि विळेगावला उपसरपंच म्हणून काम करतो. आणि तसेच सर, आम्ही आपल्याबद्दल खूप अशी छान अशी माहिती घेतलेली आहे. तसेच आम्हाला असे माहीत झालेले आहे, की आपण स्वतः जैविक शेती करण्यावर जास्त भर देता आणि त्यानुसार स्वतःच फळभाज्या म्हणा, पालेभाज्या याचं उत्पादन घेता. तर हे कशाप्रकारे करता सर आपण? जैविक शेतीचं सांगायचं झाल्यास मला याआधी जैविक शेतीची माहिती नव्हती, परंतु गेल्या 4 वर्षापासून मी जैविक शेती करतो. ते या कारणाने, की आपण ऐकलं असेल, की पंजाबमधून एक कॅन्सर ट्रेन म्हणून येते आणि कॅन्सरचे आपल्या महाराष्ट्रातनी आणि पंजाबमध्ये इतके पेशंट होत आहेत, म्हणजे जवळपास भारतातच एवढे पेशंट होत आहेत आणि त्याचं कारण एकमेव आहे, की आपण जे केमिकल खातो, रासायनिक, आपण जे पिकाला खतं देतो, फवारे मारतो. फवाऱ्यातनी कंपनीनं जर आपल्याला 40 ml सांगितलं, तर कास्तकार त्या 40चं 80 कधी करतो ते आपल्याला माहीत नाही राहत. म्हणजे पेस्टिसाईड खूप जास्त प्रमाणात वापरलं जातं. जसे तुम्ही शिमला मिरची घेतली, वांगे घेतलेत, फुलगोबी घेतली, त्या गोबीवर 8 दिवस आड किंवा 3 दिवस आड एक फवारा लागतो आणि ते सगळे पेस्टिसाईड असतात. तर त्याच्यामुळे आपल्या आरोग्यावर परिणाम होतो आणि मेंदूवर परिणाम होतो आणि कॅन्सरसारखे भयंकर रोग आपल्याला होतात. तर त्याचा अभ्यास थोडा केला आणि हे कसं टाळता येईल, बरं कसं टाळता येईल तो भाग नंतरचा, परंतु आपण शेतकरी आहोत, आपल्याकडे शेती आहे, तर निदान आपण तरी चांगलं खायला पाहिजे, आपण तरी बिना फवाऱ्याचं खायला पाहिजे, बिना खताचं खायला पाहिजे आणि आपल्या संपर्कात जेही लोक येतील त्यांनासुद्धा आपण बिना खताचं आणि बिना फवाऱ्याचं, बिना केमिकल फवाऱ्याचं अन्न आणि फळभाज्या आपण खाऊ घातल्या पाहिजे. हा एक संकल्प माझा होता आणि म्हणून मी सेंद्रिय शेतीला सुरुवात केली. सर, मग या व्यवसायासाठी म्हणा किंवा अजूनही काही कामाकरिता तर तसंही आपलं शिक्षण किती झालंय सर मग? माझं शिक्षण ग्रॅज्युएशन झालं माझं. अच्छा. BA झालं पॉलिटिकल सायन्समध्ये आणि बस ग्रॅज्युएशनच झालं. माझी मिसेससुद्धा MA BEd झालेली आहे. अच्छा. परंतु ती हाऊसवाईफ आहे आणि तीसुद्धा माझ्या कामात मदत करते. खूप छान. खूप छान सर. तसंही हाऊसवाईफ जरी असल्या त्या, पण तरीही सुद्धा आपल्या कार्यात त्या खूप म्हणजे हिरेरावीने भाग घेतात. त्या तुमचा एक हिस्सा म्हणून तुमच्यासोबत त्या काम करतात. खूप आपण छान कार्य करता. हो ना? खेरड्याला जे शिबिर झालं होतं हो, आता, हो. 1 दिवसीय धम्म शिबिर झालं. त्या शिबिरामध्ये आपण पाहिलं असेल, तिथे आम्ही सर्व भंते, पूजनीय भंतेजींची जेवणाची व्यवस्था केली होती. हो, हो. जेवण झाल्यानंतर त्यांना फ्रुट्स दान केले, अच्छा. म्हणजे आर्थिक दान केलं हो सर. आणि ह्या सगळ्या गोष्टीची आवड, काही गोष्टी मी जर विसरलो, तर माझी मिसेस मला आठवण देऊन हां. ती करायला भाग पाडते. अच्छा. आणि हो सर, आम्हीही त्या गोष्टींचा आस्वाद घेतलेला आहे. आपण पाहूयात नंतर आम्ही तुम्हाला दाखवणारच आहोत आमच्या माध्यमानुसार, की राहुल रविराव सरांनी खूप छान आयोजन केलं होतं भोजनदानाचं. तसेच खेरडा येथे 25 तारखेला सध्याच एक दिवसीय धम्मपरिषद होऊन गेलेली आहे. त्यामधील बौद्ध भिक्षू आणि तसेच काही बौद्ध उपासक-उपासिका यांच्यासाठी सरांनी खूप छान अशी भोजनाची व्यवस्था केलेली होती आणि त्यामध्ये आपल्यालाही खूप आवर्जून त्यांनी बोलावलं होतं. आपण हे सुद्धा पाहूयात आणि तसेच की सरांकडे जी शेती आहे, त्या शेतीमध्येच त्यांनी हे सर्व काही कार्यक्रम ठेवला होता त्यांच्या फार्म हाऊसवर म्हणायला हरकत नाही आपल्याला आणि खूप छान प्रकारे त्या दिवशी त्यांनी तो कार्यक्रम ठेवला आणि तसेच त्यांची खूप म्हणजे प्रशंसा झाली आणि तसेच ही प्रशंसा नाही, नाही म्हणता ही आजपर्यंत अख्ख्या तालुक्यामध्ये आणि जिल्ह्यामध्ये पोहोचायला वेळच लागला नाही. तरीसुद्धा मी एक सांगू इच्छिते की शेती यावरच यांनी का भर दिला असेल? आपण जाणून घेऊया सरांकडून. पण सर, तुम्हाला असं नाही वाटत का आपण ग्रॅज्युएशन हे शिक्षण घेतलेलं आहे आणि वहिनींनी सुद्धा खूप छान म्हणजे सॉरी
काय सांग हां, एम-बी-बी-एसची बी-ए, बी-एडची डिग्री घेतलेली आहे त्यांनी. पण तुम्हाला असं वाटत नाही का सर, तुम्ही अजूनही कुठला व्यवसाय करू शकत होतात शेतीच्या व्यतिरिक्त? शेती व्यतिरिक्त जर कुठला व्यवसाय करायचा झाला मॅडम, तर आपण जर पाहाल, तर तुम्ही एखाद्या किराणा दुकानात किंवा किंवा एखाद्या आईस्क्रीमच्या दुकानात गेले, तर तुम्ही त्या ठिकाणी एखादा आईस्क्रीमचा कोन घेतला किंवा किराण्यात एखादं चॉकलेट घेतलं, तर तुम्हाला ते फ्री असं टेस्ट करायला कोणी देणार नाही. नाही. माझा शेती असा व्यवसाय आहे. शेतीमध्ये आपण समजा कोणीही आलं आपल्याला, तर माझ्या शेतातलं फळ मी तुम्हाला चाखायला देऊ शकतो. त्याचे मी पैसे घेत नाही. म्हणजे मीच नाही तर कुठलाही शेतकरी, मी सर्व शेतकऱ्यांच्या बाजूने बोलतो, की कुठलाही शेतकरी त्याच्या शेतात गेल्यानंतर, त्याच्या शेतात भुईमुगाच्या शेंगा असो, त्याच्या शेतात हरभरा असो, त्याच्या शेतात संत्रा, लिंबू असेल, तर तो त्याचे पैसे घेत नाही. कोणी त्याच्या शेतात गेलं तर तो फ्री ऑफ कॉस्ट, म्हणजे त्या ठिकाणपासून त्याची समाजसेवा सुरू होते. सर्वात महत्त्वाची गोष्ट, जेव्हा आपली तब्येत खराब होते, आपण जेव्हा आजारी असतो, तेव्हा आपल्याला ऑक्सिजन विकत घ्यावा लागतो. पण शेतकरी हा फळबाग जर कोणी लावत असेल, तर सगळ्या समाजाची झाडं लावून फ्रीमध्ये ऑक्सिजनची व्यवस्था करतो. तर याचा मला अभिमान आहे. आणि आणि म्हणून मी सर म्हणजे असं म्हणायला हरकत नाही ना, की सोनार मित्र जरी असला तरी तो हां, सोने देणार नाही, पण देणार. शेतकरी जरी असला तर आपल्याला तो फळ म्हणा अथवा भाजीपाला वगैरे तो नक्कीच देईल. हो ना? बिलकुल. माझा एक ग्रुपसुद्धा आहे आणि कारंजातले बरेच लोकं त्या ग्रुपमध्ये आहेत आणि सेंद्रिय भाजीपाला माझ्याकडून आठवणीनं शेतात येऊन घेऊन जातात. कारण की त्यांना माहीत आहे राहुल रविराव म्हटलं की ओरिजिनल सेंद्रिय आहे. आणि असं काही नाही, तुम्ही कारंजात ऑर्डर केली तर मी कारंजात पण आणून देतो. परंतु आपण शेतात जर आलात तर तुम्हाला प्रत्यक्ष पाहायला मिळते की काय तिथे पेस्टिसाइड नाही आहे, खत कुठलं वापरलं जाते, फवारे कुठले वापरले जातात. आणि सीताफळ असतात, संत्रा असतात. सीताफळ तर माझ्या अमरावतीवरून, कारंजावरून लोकं घेऊन जातात. औरंगाबादचे 2 गिराईक लागलेले आहेत. पुण्याचे लोकं आहेत. 7 लोकं पुण्याचे दरवर्षी सीताफळ घ्यायला येतात. कारण की त्यांना माहीत आहे की ते ऑर्गॅनिक ओरिजिनल आहे. तर असा प्रवास आमचा चालू आहे. आणखी शेतीमध्ये प्रगती म्हणजे क्रांती घडवायचा विचार आहे. आम्ही बी-आर-सी सेंटरसुद्धा चालू करतोय. बी-आर-सी सेंटर म्हणजे आता बऱ्याच लोकांना सेंद्रिय शेती करायची आहे. पण ते सेंद्रिय शेती करायची कशी हे अवगत नाही, हे माहीत नाही. तर आम्ही त्यासाठी एक बी-आर-सी म्हणून चालू केली, म्हणजे जैविक निविष्ठा निर्मिती केंद्र. ज्या काही निविष्ठा लागतात, जे काही फवारण्याच्या औषधी लागतात, त्या आज आपण पाहिलं 4-4, 5-5 हजार रुपये लिटर औषध आपल्याला घ्यावा लागतो. पण आमच्या ठिकाणी फक्त ₹30 किंवा जास्तीत जास्त ₹50 लिटरनी जैविक औषधी मिळतात, जे आम्ही झाडपाल्यापासून बनवतो आणि ते आम्ही आमच्या गटातील शेतकऱ्यांना व बाकी शेतकऱ्यांना सुद्धा उपलब्ध करून दिलेत. ते यासाठी की त्यांनी सुद्धा सेंद्रिय शेती करावी आणि आपला समाज हा निरोगी आणि सुदृढ व्हावा, जेणेकरून केमिकल त्यांच्या पोटात जाऊ नये. आज आपण जर पाहिलं तर बऱ्याच तरुण मुलींना, बऱ्याच तरुण मुलांना खूप सारे प्रॉब्लेम फक्त केमिकलमधून होतात आणि ते प्रॉब्लेम व्हायला नको. समाज सुदृढ व्हायला हवा. त्यासाठी आम्ही सेंद्रिय शेतीकडे वळलो आणि सेंद्रिय शेतीचा प्रसार आणि प्रचार आम्ही करत राहू. एवढेच सांगतो. तर मी आपणाला एक सांगू इच्छिते, की आपण थोड्या वेळामध्ये सरांच्या शेतीकडे जाणार आहोत. तर महाराष्ट्र न्यूज 24 लाईव्हच्या माध्यमामधून आणि आपण आपल्याला म्हणजे आम्ही आपल्याला दाखवणार आहोत, की सेंद्रिय खती म्हणजे जैविक सेंद्रिय शेती तसेच जैविक खताचा त्यांनी जो काही वापर केलेला आहे, त्यातून किती छान पीक त्यांनी घेतलेलं आहे आणि आता सध्याही त्यांच्या शेतामध्ये खूप छान असे पिके आहेत तिथे अवेलेबल आहेत, उपलब्ध आहेत. आपण ते सुद्धा पाहूयात आणि आम्ही तुम्हाला राहुल रविराव सरांच्या शेतामध्ये घेऊन जाणार आहोत. तर त्यापूर्वी मी सरांना एक शेवटचा प्रश्न विचारू इच्छिते. सर तुम्ही काय सांगाल आजच्या तरुण पिढीसाठी या शेतीसाठीच म्हणजे शेतीविषयकच कुठला असा संदेश द्याल, की जेणेकरून त्यांनी सुद्धा आपलं गाव सोडू नये आणि शहराकडेच नुसतं मोठमोठ्या कंपन्यांमध्ये जाऊ नये, जेणेकरून त्यांनीही शेतीकडे धाव घ्यावी. याबद्दल आजच्या तरुण पिढीला काय संदेश द्याल सर? तरुण पिढीला मी एवढंच सांगेल, की जनरली आता काय होत आहे, की तरुण पिढी सगळी शिक्षण घेत आहे. आम्ही आपल्या मुलांना शाळेत टाकतो. शाळा संपली, की कॉलेजमध्ये टाकतो. कॉलेजमध्ये गेले, की तिकडे त्यांचं म्हणजे 24-25 वर्ष होईपर्यंत त्यांचं शिक्षण चालतं आणि त्या पिरियडमध्ये काय होते, की त्या पिरियडमध्ये त्यांना गावाचा असा म्हणजे संपर्क राहत नाही. गावात त्यांचे पाय टेकत नाहीत. पुण्या-मुंबईला शिक्षणाला गेलं, की त्यांना वाटते नोकरी लागली की काय किंवा काय झालं? तर तो एक वीक पॉइंट आहे. त्यांनी संपर्कात राहायला पाहिजे, गावाच्या संपर्कात राहायला पाहिजे. त्यांच्याकडे शेती असेल तर त्या शेतीच्या संपर्कात राहायला पाहिजे. त्यांच्याकडे दुसरा कोणता व्यवसाय असेल तर त्याच्या संपर्कात राहायला पाहिजे. परंतु शिक्षण घेता-घेता त्यांचा प्रवास असा पुण्या-मुंबईला जातो आणि शिक्षण संपल्यानंतर मग नोकरीची शोधाशोध होते आणि नोकऱ्या आपल्याला माहीत आहे नोकऱ्या लागत नाही आणि जेव्हा नोकऱ्या लागत नाही तेव्हा मात्र त्यांचं मूड एकदम म्हणजे डिसमूड होते मुलं. मुलांचं असं निरागस मुलं असतात, त्यांना माहीत नसते आणि त्यांचं मग मूड कुठेही लागत नाही आणि मग आत्महत्या करणे किंवा मग कुठल्याही कामात मन न लागणे, व्यसनेकडे वळणे, हा सगळा प्रकार होतो. म्हणून माझी सर्वांच्या
आजच्या आई-वडिलांना आणि तरुण मंडळींना अशी एक विनंती राहील, की आपण शिक्षण घेता-घेता आपल्याकडे वडिलोपार्जित जो सुद्धा व्यवसाय आहे किंवा वडिलोपार्जित जी शेती आहे, त्या शेतीकडे जा. निदान तुम्हाला शनिवार, रविवार सुट्टी असते. त्या सुट्टीच्या दिवशी तुम्ही शेतात जा. तुमचे वडील काय करतात? तुमची आई काय करते? हे बघा. शेती कशी करतात ते बघा. जेणेकरून तुम्हाला शिक्षण संपल्यानंतर नोकरी जर लागली नाही, तर तुम्ही शेती चांगल्या प्रकारे करू शकाल. आणि शिक्षण हे जे आहे, फक्त नोकरीसाठी शिक्षण नाही, तर आपले जीवन चांगले आपण व्यतीत केले पाहिजे. चांगले विचार आपल्याकडे असले पाहिजे. त्यासाठी शिक्षण घ्या. आणि शेतीसुद्धा काही घाट्यात अशी येत नाही. शेतीसुद्धा आपण चांगल्या प्रकारे केली, तर शेतीसुद्धा आपण चांगलं उत्पन्न घेऊन आपला उदरनिर्वाह करू शकतो. शेतीमध्ये खूप आपण गाडी बंगले बांधू शकत नाही, परंतु एक समाधान त्या ठिकाणी असते, की आपण चांगलं खात आहोत, आपल्याला चांगलं वातावरण आहे. बस एवढंच मी तरुणांना सांगेल, की जोही व्यवसाय वडिलोपार्जित आपल्याकडे आहे, त्याकडे तुम्ही एकदम पाठ फिरू नका. शिक्षण घेता-घेता त्याकडे सुद्धा लक्ष द्या. धन्यवाद. धन्यवाद सर. सर्व गोष्टींना. पण सर मी तुम्हाला एक विचारते, की कुठलाही व्यवसाय जर आपण करायचं ठरवलं, तर त्यासाठी शिक्षणाची नितांत गरज असते. आणि तुम्हाला काय वाटतं, की शिक्षण म्हणजे शिक्षण घेऊनच शेती करता येते किंवा मग कुठलाही व्यक्ती शेती करू शकतो का? किंवा मग तुम्हाला नाही का काही अडचणी आल्या याबाबत तुमच्या व्यवसायामध्ये शिक्षणाअभावी वगैरे? शेती करण्यासाठी आतापर्यंतचा समज लोकांचा होता, की शेती म्हटलं की शेतीसाठी काहीही नॉलेज पाहिजे नाही. ज्याला काहीच येत नाही तो शेती करते. असा समज होता. म्हणजे गैरसमज होता. पण ॲक्चुअल काय कुठलाही बिझनेस करायचा असला तर त्या बिझनेसच्या संदर्भातलं ट्रेनिंग आपण घेतो किंवा त्या बिझनेसच्या तुम्हाला इंजिनिअर व्हायचं असेल तर तुम्ही इंजिनिअरिंगची डिग्री घेता. तुम्हाला कृषीमध्ये काही करायचं असेल तर तुम्ही कृषीची पदवी घेता. तुम्हाला वकिली करायची असेल तर तुम्ही LLB करता. तसंच शेतीचं सुद्धा आहे. तर शेतीमध्ये असं काही नाही आहे की तुम्ही म्हणजे एखादी डिग्री घेतली पाहिजे. परंतु तुम्हाला अनुभवावरून, तुमचे वडिलोपार्जित शेती असेल त्याच्यावरून किंवा कृषी विभाग आहे, कृषी विभागाचा आत्मा विभाग आहे, ते सुद्धा बरेच ट्रेनिंग असे लावतात. त्या ट्रेनिंगला जाऊन सुद्धा आपण चांगल्या प्रकारे ट्रेनिंग घेऊन शेती करू शकतो. आपल्या इथे सध्या आरिफ शाह सर आहेत, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी. आत्मा प्रकल्प संचालक महाबळे मॅडम आहेत. हे सुद्धा एक छान असे प्रोजेक्ट राबवत असतात आणि प्रत्येक गावातून शेतकऱ्यांना गट बनवायला सांगतात आणि त्या गटाला नंतर मग ट्रेनिंग देतात. आणि त्या ट्रेनिंगमधून शेती कशी करायची किंवा नफ्याची शेती कशी करायची हे सगळं शिकवलं जातं आणि ते शिकून आपण आपल्या शेतीत तो प्रयोग करू शकतो. मागे इथे आपले गाव आहे धानोरा ताथोड म्हणून कारंजाला लागूनच छोटं खेडं आहे. तेथून सुभाष वाडेकर सर सुद्धा इथे कार्यालयात भेट देण्याकरिता आले होते आणि त्यांनी सुद्धा खूप छान अशी शेतीविषयक माहिती सांगितली होती. तर त्यांनी सांगितले होते, की सेंद्रिय खतावर आपण म्हणजे जास्त भर दिला पाहिजे आणि ते सुद्धा काहीतरी दशपर्णी योग वापरून ते शेती करतात. दशपर्णी अर्क. मग तुम्ही त्याच प्रकारे शेती करता का? आमची एक कंपनी आहे. कंपनी अशी आहे, की आमच्या 25 गावामध्ये 25 शेतकरी गट आहेत. एका शेतकरी गटामध्ये 20 शेतकरी आहेत. असा 500 शेतकऱ्यांचा ग्रुप आहे आणि त्या गटाची मिळून एक कंपनी केली. त्या कंपनीचा मी अध्यक्ष आहे. आणि त्या कंपनीमार्फत आपण बरेचसे असे शेतीच्या निविष्ठा तयार करतो. जसं दशपर्णी अर्क आहे, निंबोडी अर्क आहे, अमिनो ॲसिड आहे, अंड्याचं अमिनो ॲसिड आहे, आणि स्लरी आहे, सप्तधान्य स्लरी आहे, ताकाची स्लरी आहे. हे सगळं वापरून आपण शेती पिकवतो. आणि हे सगळं वापरल्यानंतर आपल्याला कुठल्याही पेस्टिसाइडची आवश्यकता पडत नाही. आणि खताचं सांगायचं झाल्यास की आम्ही गांडूळ खत जे आहे, शेणखताचं गांडूळ खत आम्ही तयार करतो आणि ते गांडूळ खत शेतात वापरतो. तर त्यामुळे तशी काही अडचण आम्हाला खताची जात नाही. सर मी एक प्रश्न विचारते, की मला सांगा, की आपली एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून खूप चांगली ओळख आपण निर्माण केलेली आहे. आपण प्रत्येक समाज कार्यामध्ये खूप आवडीने भाग घेता आणि तसेच समोरच्याची मदतही खूप चांगल्या प्रकारे करता. पण तुम्हाला यामध्ये मग सांसारिक अडचणी नाही आल्या का? घरचं म्हणा, दबाव म्हणा अथवा बाहेर कुठे गेलात तर? पण तसंही आम्ही ऐकलं आहे, की आधी वहिनीसुद्धा म्हणजे आपल्या मिसेसही ह्या सरपंच राहून गेलेल्या आहेत. आणि आता आपण उपसरपंच पदावर आहात. मग याबदला काही जो काळ गेला तो कसा गेला सर? सरपंच आणि उपसरपंच याचं सांगायचं झाल्यास म्हणजे ग्रामपंचायतला उभं राहण्याची माझी काही इच्छा नव्हती. परंतु गावातल्या लोकांचा एकदम जास्त फोर्स होता, की नाही तुम्ही पाहिजेच ग्रामपंचायतला, तुम्ही उभे राहा. म्हणून मी मागच्या वेळेस महिला आरक्षण असल्यामुळे माझ्या मिसेसला उभं केलं. ती सरपंच झाली आणि यावेळेस लोकांचा आग्रह होता, ओबीसी राखीव सरपंच पद होतं महिलांसाठी. तर ओबीसी आमच्याच गटाच्या एक सरपंच आहेत इंदुबाई घुले आणि उपसरपंच म्हणून त्या ठिकाणी मी कार्यरत आहे. ही गाववाल्यांच्या म्हणजे आग्रहास्तवर आम्ही त्या ग्रामपंचायतमध्ये आहे. आणि सामाजिक कार्याचं जर सांगायचं झाल्यास तो आमचं वंश परंपरागत चालत आलेलं काम आहे.
म्हणजे बाबासुद्धा सामाजिक कार्यातनी अग्रेसर होतेच. म्हणजे घरूनच तुम्हाला या गोष्टीचा पाठिंबा आहे म्हणायचं. घरून याला पाठिंबा आहे आणि ती म्हणजे ते गुणच आमच्यामध्ये आहे. माझे काकासुद्धा टाउन प्लॅनिंग ऑफिसर होते आणि आता रिटायर झालेत. पण जेव्हा पदावर होते तेव्हा शनिवार, रविवार त्यांचा घरी न जाता समाजकार्यासाठी जायचा आणि आता रिटायर झाले तर फुल टाईम जिथेही कार्यक्रम असला, जिथेही बोलावलं तिथे देतात. समाजकार्यात जेवढी काय करता येईल तेवढी आर्थिक मदतसुद्धा करतात आणि स्वतःसुद्धा इन्व्हॉल्व असतात. तर त्यामुळे आम्हाला तशी घरची काही अडचण जात नाही. वडील, काका सगळे सामाजिक कार्यात त्यांनी स्वतःला वाहून घेतलं. त्याचप्रमाणे आम्हीसुद्धा आमचं म्हणणं आहे, की जी काही मदत आपल्या जवळून कुणाला करता येईल, तर तेवढं चांगलं. त्यामध्ये मग कुठलंही असो. कोरोना काळात आम्ही खिचडीचे, पाण्याचे स्टॉल लावले. कोणी कोरोना काळ एवढा आता तुम्ही अनुभवला असेल, खूप भयंकर काळ तो होऊन गेला. तर त्या काळात सुद्धा आम्ही लोकांना अन्न दिलं, म्हणजेच खिचडी शिजवून दिली, बिस्किटचे पुडे काय दिले आणि पाण्याचे स्टॉलसुद्धा लावले. कोणी पीत नव्हतं, कोणी पीत होतं, परंतु जेवढं शक्य झालं तेवढी मदत आम्ही त्या ठिकाणी केली आणि पेशंट लोकांना सुद्धा आणि दळणवळणाचे साधनं बंद होते. पैदल लोकांनी ये-जा केली. तर त्यासाठी सुद्धा आम्ही बरीच मदत त्या ठिकाणी केली आणि पानपोई तर गेल्या 14 वर्षापासून मी आपल्या स्टँडला विडेगावच्या फाट्यावर पानपोई असते. 14 एप्रिलच्या दिवशी त्याचं उद्घाटन असते आणि पूर्ण जून महिन्यापर्यंत ती पानपोई चालते आणि शुद्ध पाणी म्हणजे फिल्टर केलेलं पाणी आम्ही त्या ठिकाणी लोकांना निःशुल्क पाजतो. बऱ्याच ठिकाणी काय होतं, की आपण जेव्हा पाणपोईची जी अवस्था पाहतो, त्या ठिकाणी पिण्यासाठी पाण्याचा पेला म्हणा किंवा त्यावर एखादा तांब्या, गडवा नसतो, तर येणाऱ्या जणांचे खूप हाल होतात. त्याचा नळ वगैरे तुटलेला असतो आणि पाणीही दूषित झालेलं असतं. पण सरांनी इतक्या छान प्रकारे सांगितलं, की फिल्टर केलेलं पाणी ते पाणपोई या ठिकाणी पिण्यासाठी ठेवतात. म्हणजे बघा ना, वाहतूक करणाऱ्यांसाठी, शेतकरी कुणी येणं-जाणं करतात, त्यानंतर पायदळवारी करणारे जे असतात, ज्यांच्याकडे वाहन नसतं ते त्यांच्यासाठी किती छान ही व्यवस्था करून ठेवलेली आहे आणि समाजकार्याबद्दल जर सांगाल तर सरांसाठी म्हणजे आज त्यांची वाहवाही करणे ही आपल्यासाठी अपुरीच पडेल आणि खूप छान त्यांनी अशा प्रकारे आपल्याला माहिती दिली आहे. अजूनही आपण त्यांना काही प्रश्न विचारूयात. सर, आपण महाराष्ट्र न्यूज 24 लाईव्हच्या माध्यमानुसार आपण शेतीविषयी खूप छान माहिती इथे सांगितली आहे आणि आदर्श शेतकरी म्हणून आपला जो एक छान असा म्हणजे अजेंडा आज मिरवत आहे सगळीकडे तो खूप छान प्रकारे आहे आणि तसेच आपण तरुणांनाही खूप छान संदेश दिला. तसेच आपण या माध्यमानुसार आपण जनतेला हा जो काही आज एक संदेश दिला आणि ही माहिती दिली, तर नक्कीच यावर आपण अंमल करतील की नाही हे पाहूया आणि आपले मी आभार मानते सर. धन्यवाद. धन्यवाद सर. तो आपल्या आधीसुद्धा आपल्याकडे एबीपी माझाची टीम पूर्ण शेतात आली होती. माझ्या शेतातील पूर्ण शूटिंग आणि माझा इंटरव्ह्यू एबीपी माझांनी सुद्धा टीव्हीवर लाईव्ह दाखवला होता आणि आज आपण सुद्धा माझा इंटरव्ह्यू घेतला. मला शेतकऱ्याबद्दल बोलण्याची संधी दिली त्याबद्दल आपले सुद्धा खूप खूप धन्यवाद आणि आपल्या चॅनलला खूप खूप शुभेच्छा.